नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मजेत असाल आणि आनंदी असाल। आणि आजचा व्हिडिओ ना खूप जास्त रिक्वेस्टेड होता की गृहिणींनी कसं 5 मिनिटात तयार व्हावं। काय असतं ना, आपण सकाळी सकाळी इतक्या घाई गडबडीत असतो, टिफिन बनवायचा असतो, नंतर साफसफाई असते, स्वयंपाक करायचा असतो, आपल्याला भरपूर कामं असतात, देवपूजा असते आणि आपल्या स्वतःसाठी एक्सरसाइजसाठी वेळ काढावा लागतो। ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना आपल्याला तयारी करायला किंवा स्किन केअर करायला वेळच नसतो आणि त्यात मेकअप कुठून करणार, हो ना। तर म्हणूनच मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे 5 मिनिटात होणारा अगदी इझी रोजचा मेकअप, जो की गृहिणींसाठी खूप छान असणार आहे। घरात तुम्ही कसं प्रेझेंटेबल दिसाल हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चला तर जास्त वेळ नको करायला आणि लगेचच आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण काय करणार आहे की जेव्हा आपण सकाळी लवकर आंघोळ वगैरे करून येतो तर तेव्हा फक्त 5 मिनिटं आपल्यासाठी काढायचे आणि त्यासाठी काय करायचं, सर्वात आधी आपण फेस वॉश करून घ्यायचं। तर फेस वॉश केल्यानंतर बाहेर आल्याला आपण अप्लाय करायचं आहे ते टोनर। ठीक आहे, टोनर अप्लाय करायचं। तुमच्याकडे जर टोनर नसेल ना तुम्ही रोज वॉटर पण अप्लाय करू शकता। ठीक आहे, तर मी आता तुम्हाला डेमो म्हणून दाखवत आहे। तर फेस वॉश मी केलेला नाहीये म्हणून मी आता हे क्लिन्झिंग आपले ज्या क्लिन्झिंग वाइप्स असतात त्याच्याने जस्ट मी क्लीन करून घेणार आहे चेहरा। पण तुम्ही हे फेस वॉश करून जेव्हा याल मॉर्निंगला तेव्हा हे असं छान नेक्स्ट जे स्टेप्स मी सांगणार आहे ते तुम्ही करायचे आहेत। ठीक आहे, खूप सोपं आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करते म्हणून मी तुम्हाला टाइम लागेल असा, पण जेव्हा तुम्ही स्वतः कराल ना तर 5 मिनिटं सुद्धा लागणार नाही। आणि यामुळे काय होतं ना, आपल्याला स्वतःलाच असं प्रसन्न वाटतं, छान। आणि मग आपण स्वतः प्रसन्न असलो ना की कामं कसे पटापट पण होतात आणि छान असं उत्साही आणि आनंदी वाटतं आपल्याला स्वतः प्रेझेंटेबल राहिल्यावर। ओके, तर हे बघा, आता छान फेस वॉश करून आलेत तुम्ही आंघोळ करून, पटकन असं टोनर घ्यायचं। ठीक आहे, तर मी इथे यूज करत आहे डॉट अँड कीचं टोनर। तुम्ही तुमच्याकडे टोनर नसेल तर रोज वॉटर सुद्धा स्प्रे करून स्प्रेमध्ये येतं रोज वॉटर, ते तुम्ही घ्या। ते खूप सोपं पडतं अप्लाय करायला, पण जस्ट स्प्रे करून घ्यायचं आणि असं डॅब डॅब मोशनमध्ये अप्लाय करून घ्यायचं टोनर। ठीक आहे, ही अशी तुम्हाला सवयच करून घ्या। बाथरूममधून बाहेर आल्यावर ना थोडंसं का होईना हे स्किन केअर करायचं। ठीक आहे, त्यामुळे काय होतं, आपण छान असं प्रेझेंटेबल होतो आणि आपली स्किन सुद्धा छान प्रेझेंटेबल दिसते। ओके, यानंतर अप्लाय करायचं आहे तुम्हाला मॉइश्चरायझर। ठीक आहे, मॉइश्चरायझरला बिलकुल विसरायचं नाही। एक थिक असं मॉइश्चरायझर घ्यायचं, कारण आता विंटर सीझन सुरू आहे, खूप थंडी पडायला लागली सगळीकडे, त्यामुळे असं छान असं मॉइश्चरायझर घ्यायचं आणि मस्तपैकी असं मसाज करत करत स्किनमध्ये मुरवायचं। ओके, तर मी इथे घेतलं आहे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर, छान आहे, सगळ्या स्किन टाईपला सूट होतं हे मॉइश्चरायझर। तर असं छान मसाज करत करत तुम्हाला हे स्किनमध्ये मुरवायचं आहे। ठीक आहे, अजिबात विसरायचं नाही मॉइश्चरायझर अप्लाय करायला, नाही तर तुमची स्किन ना खूप जास्त ड्राय दिसायला लागेल। ओके, तर मॉइश्चरायझरला बिलकुल विसरू नका। आणि आजचा जो मेकअप आहे ना खूप सिंपल असा आणि गृहिणींनी घरात प्रेझेंटेबल कसं दिसावं यासाठी मी तुम्हाला पटकन होणारा, यामध्ये आपण जास्त टूल्स, मेकअप ब्रशेस असं काही यूज करणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे सकाळी आपल्याला एवढा टाइम नसतो टूल्स वगैरे यूज करायचे नाही। आपण घरातला मेकअप, घरात प्रेझेंटेबल कसं राहायचं हा मेकअप तुम्ही बघत आहे, त्यामुळे जास्त टूल्स न वापरता मी आज तुम्हाला हा मेकअप सांगितलेला आहे। मॉइश्चरायझर नंतर काय यूज करायचं, तर मी आज वापरणार आहे सीसी क्रीम। ठीक आहे, तर ह्या सीसी क्रीममध्ये ना SPF दिलेलाच आहे, त्यामुळे आपल्याला सनस्क्रीनची गरज नाही आहे। ठीक आहे, पण तुम्ही जर BB क्रीम वापरत असाल आणि त्यामध्ये जर SPF नसेल तर मात्र तुम्हाला सनस्क्रीन हे लावायला लागेल। ठीक आहे, आता मी सीसी क्रीम वापरते, ही आहे लॅक्मेची सीसी क्रीम। ठीक आहे, हिला छान असं बॅक हँडला घेऊन असं थोडंसं असं फिंगरने करायचं आणि डॉट 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 अप्लाय करायचे। ठीक आहे, अशा पद्धतीने याने काय होतं ना, थोडी याची कन्सिस्टन्सी थिन होते, कारण आपल्याला इथे ब्युटी ब्लेंडर आणि ब्रशेस वापरायचे नाही आहेत। अशा पद्धतीने ना छान असं फिंगरनेच असं ब्लेंड करून घ्यायचं इव्हनली, आणि याने बघा इतका सुंदर वाटतो ना चेहरा। असं सुंदर असं छान हातानेच ब्लेंड करून घ्यायचं आणि ही पटकन अशी ब्लेंड होते ही क्रीम, हिला काही जास्त असं करायची गरज नाही आहे आणि मीडियम कव्हरेजची क्रीम आहे ही, तर तुम्ही रेग्युलर यूजसाठी तर परफेक्ट आहे। ठीक आहे,
हे बघा अशा पद्धतीने मी हे केलेलं आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल ना की थोडंसं ऑइली वाटतंय आपला चेहरा, तर यावर आपण हे सेट करून घेऊ कॉम्पॅक्ट पावडरवर. तर मी जी वापरणार आहे ना ती मेबेलिनची फिट मी कॉम्पॅक्ट पावडर आहे. हिला ना थोडंसं कव्हरेज पण आहे, तर ही ना आपल्याला खूप सुंदर असं कव्हरेज पण देते ही कॉम्पॅक्ट पावडर. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण टॅप टॅप मोशनमध्ये असं हे अप्लाय करून घ्यायचं कॉम्पॅक्ट पावडर. आणि तुम्ही बघू शकता या साईडचं किती छान असं सेट झालंय. ज्या साईडला मी कॉम्पॅक्ट लावलं त्या साईडला. आणि या साईडचं पहा किती ऑइली वाटतंय. तर कॉम्पॅक्ट पावडर न विसरता तुम्ही लावायची. ठीक आहे, असा वेळेत वेळ काढून थोडंसं आपल्यासाठी दिला ना की आपल्याला सुद्धा छान वाटतं आणि स्वतःला उत्साही वाटतं. तर कामं करायला पण आपल्याला कंटाळा येत नाही मग. ठीक आहे, हे मी लावलेलं आहे आणि हे आपलं झालं सेट. यानंतर मी करणार आहे काजळ लावणार आहे मी. तर तुम्हाला जर काजळ आवडत नसेल ना, तो तुम्ही हे कम्प्लिटली अवॉइड करू शकता किंवा स्किप करू शकता काजळची स्टेप. पण मला पर्सनली काजळ लावायला खूप आवडतं. ठीक आहे, ज्या दिवशी मी काजळ अप्लाय केलं नाही त्या दिवशी माझे फ्रेंड्स विचारतात का गं युवी काय झालं, तू आजारी आहेस का, काय झालं तुला. त्यामुळे ना मी काजळ लावल्याशिवाय बाहेर जाऊच शकत नाही. आणि स्वतःला सुद्धा मला काजळ लावलं नाही ना की बिलकुल आवडत नाही, म्हणून मला काजळ तर मस्तच आहे. तर मी आता अप्लाय करणार आहे काजळ. ठीक आहे, ही आहे लॅक्मेची आयकॉनिक काजळ. तुम्ही वरच्या लाईनला आणि खालच्या वॉटर लाईनला दोघं साईडला काजळ अप्लाय करून घ्यायचं. आणि लास्ट आपण अप्लाय करणार आहे हे ॲब्रोज फिलअप करून घ्यायचे. ॲब्रोज फिलअप ना काही लेडीजना करतच नाही आणि ॲब्रोज फिलअप केल्याने इतका सारा लुक चेंज होतो माहिती आहे. खूप छान वाटतं ॲब्रोज फिलअप केल्याने. कोणती पण ब्राऊन कलरची तुम्ही ॲब्रोज फिलर एक पेन्सिल घेऊन या. ठीक आहे, मार्केटमधून. आणि स्विस ब्युटीची खूप छान आहे, अत्यंत माझी फेवरेट आहे स्विस ब्युटीची आयब्रो फिलर. खूप रिझनेबल पण येते आणि खूप छान आहे ती. तर ती तुम्ही नक्की तुम्हाला हवी असेल तर ती करू शकतात ऑर्डर. आणि इतकं छान वाटतं ना आयब्रो फिल केल्यावर, पूर्ण लुक आपलं चेंज होतं. आणि असं एक स्पूली असतं ब्रश, त्या स्पूलीच्या मदतीने असं तुम्ही याला शेप द्यायचा. तर बघा किती छान दिसतं ॲब्रो फिलअप केल्यावर. ठीक आहे, काही जास्त वेळ लागत नाही. तुम्हाला जर यावर स्वतंत्र व्हिडिओ हवा असेल ना की कशा पद्धतीने ॲब्रो फिल करायच्या, तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, मी लवकर तो घेऊन येईल तुमच्यासाठी. तर हे माझं झालंय. आणि लास्ट आपण आता अप्लाय करणार आहे एक छानसं तुम्हाला लिप बाम हवा असेल तर लिप बाम सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. तर माझा आता करंटली फेवरेट हा रेनेचा PH स्टिक म्हणून लिप बाम आहे. ठीक आहे, तर ज्या बायकांना ना लिपस्टिक नको असेल पण थोडंसं नॅचरल पिंकिश आपल्याला लिप शेड हवा असेल तर नक्की ही ट्राय करा रेनेची स्टिक. याने ना असं नॅचरल पिंकिश आपल्याला मिळतं, ग्लॉसी लिप्स मिळतात. आणि मला पर्सनली एक अशी छान पिंकिश अशी शेडची लिपस्टिक आवडते अप्लाय करायला रोज. तर मी काय करते ना, हीच लिपस्टिक अशी थोडीशी अप्लाय करते आणि ही लिपस्टिक ना थोडी इथे सुद्धा टॅप टॅप मोशनमध्ये मी असं करून याला ब्लेंड करून घेते हाताने. याने काय होतं ना, नॅचरल असा पिंकिश लुक येतो आपल्याला आणि छान दिसतं दिसायला पण. नॅचरल ब्लश म्हणतो ना तशा पद्धतीने. तर हा झाला आपला फायनल मेकअप लुक. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल सुद्धा वाटला असेल. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि प्रयत्न करा की तुम्ही थोडा वेळ तरी स्वतःसाठी काढा, 5-10 मिनटं, आणि हे स्किन केअरचे स्टेप्स आहेत ना ते फॉलो करा. ठीक आहे, तर चला आपण भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. आणि तुम्हाला जर कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुमचं नाव माझ्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही पाठवा, सो दॅट मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शाउट आउट देईल. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, मजेत राहा. बाय बाय.